सर्वांना हाय हॅलो. कसे आहात सगळे? आय होप की सगळे मजेत असाल. तर आजचा आपला दिवस आनंदात जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर तुम्ही म्हणत असाल की काय बनवते, तर त्याचं झालं असं की मला बनवायचे होते आलू पराठे आणि घरच्यांची फरमाईश की समोसा खायचा आहे. मग आता काय करावं तर लागणारच. मग त्यासाठी मी ते गव्हाचं पीठ म्हणजे जे काही घरामध्ये होतं ते, त्यात थोडासा रवा, चवीपुरतं मीठ, थोडंसं तेल टाकून घट्ट असा गोळा बनवून घेतला. आणि एका मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, धने, जिरे, बडीशेप यांची जाड अशी भरड करून घेतली. एका भांड्यात थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये हिरवं वाटण, थोडीशी हळद, मीठ, गरम मसाला, उकडलेले बटाटे आणि माझ्याकडे घरामध्ये होता तो थोडासा फ्रोझन मटर, हे सगळं एकजीव करून छान अशी बटाट्याची सुकी भाजी तयार करून घेतली. भाजी आपली तयार आहे. आता भाजी थंड करायला ठेवली. तोपर्यंत एका कढईमध्ये तेल गरम करायला घेतलं. बाहेर एकाच तेलामध्ये सतत तळले जाणारे पदार्थ त्यापेक्षा घरचं कधीही चांगलं असो. तर तेल आपलं गरम झालं आहे आणि त्याच पिठाच्या मी छोटे छोटे गोळे करून त्याची अशी लाटी तयार करून घेतली आणि जास्त मोठे नाही, छोटे छोटे असे समोसे बनवले. आता बाहेरच्या तुलनेत बघायला गेलं तर त्यांची तेलाची क्वांटिटी जास्त असते, त्यामुळे ते तळल्यानंतर एकसारखे दिसतात. पण घरात छोट्या आकाराचे का होईना पण छानच होतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा गव्हाच्या पिठाचा असा समोसा. तर तेल आपलं इथे छान गरम झाले, जास्त गरम नाही, मध्यम गरम तेलामध्ये गॅसची फ्लेम मिडियम ठेवून समोसे छान असे तेलात तळून घेतले. तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा. फक्त यामध्ये घातलेला रवा आहे तो मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे, कारण माझ्याकडे बारीक रवा नव्हता, जाड रवा होता. रात्रीचे बटाटे उकडून वगैरे ठेवले तर सकाळी मुलांच्या डब्याला द्यायला बरे पडतात. असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. भेटूया एका पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.